ESSG चॅनल मराठीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। चला बघूया आजचा विषय आहे बदाम कसे खायचे, भिजवलेले की सुके। बघा कसे मिळतील फायदे। आहार तज्ज्ञ आपल्याला नेहमीच सांगतात की तुम्ही बदाम खा, कारण त्यांना माहीत आहे बदामामध्ये पोषक घटक व जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते, जी प्रकृती निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते। आकाराने लहान असलेले बदाम शरीराला होणारे फायदे चमत्कारी आहे। बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 हे घटक आहे। बदामामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट्सही असतात व कॅलरीज कमी प्रमाणात असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे असते। बदामाबाबत काही प्रश्न असतात की बदाम भिजवून खावे की सुके। हा प्रश्न सर्वांनाच असतो। किंवा भिजवलेले बदामाची साल काढायची की साल न काढता खायचे, किंवा किती बदाम खायचे हे बघूया। भिजवलेले बदामच खावे। बदाम हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, म्हणून शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेले बदाम नियमित सेवन केल्यास फायदेशीर। भिजवलेल्या बदामाची साल काढून खायचे की तसंच खायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो, पण बदामाच्या सालामध्ये टॅनिस अँड फॅटिक ॲसिड सारखे अँटीन्यूट्रिशन्स असते, जे पचायला हाड असते। त्यामुळे भिजवलेल्या बदामाची साल काढून खावी। किती बदाम खावे बरं, हा प्रश्न सर्वांनाच पडतो, तर बघूया। कितीही बदाम आवडत असले तरी पण तुम्ही 5 ते 10 भिजवलेले बदाम तुम्ही सकाळी खावे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू।